7:30 वाजत आले हो. अजून मोनिका आणि विक्रांतचा काही पत्ता नाही. मला काही ठरवतात नाहीये. अगं बाई कशाचं काय? वहिनी शांत व्हा. स्वयंपाकाबद्दल बोलते. हा हा हा. नाही नाही तू म्हणतेस ते बरोबरच आहे. ते दोघ जण बाहेरून जेवून आले तर घरात केलेला स्वयंपाक उरायचा आणि मग आई रागवायच्या. बापरे नकोच ते. आणि कमी केलं तर मग तरी प्रॉब्लेम. मला व्यवस्थित भूक आहे हा. नानू मामा तुम्हाला धरलंच आहे मी जेवणात. प्रश्न त्या दोघांचा आहे. अगं बाई आलेच वाटतं. हे जरा ठेवतेस मी बघते. या तुमचीच वाट बघत होतो. आणि हे काय शॉपिंग बॅग्स कुठे आहेत? अरे हात हलवत गेलात आणि हात हलवत परत आलात की काय? ओ सॉरी गाडीत आहेत का बॅगा? काकी आम्ही काहीच आणलं नाहीये. तुझी पण कमालच आहे. अरे तिला स्वतःसाठी काही आवडलं नाही तर तू तिच्यासाठी काहीतरी विकत घ्यायचंस ना. बायकांना आवडतं नवऱ्याने काहीतरी विकत घेतलेलं त्यांच्यासाठी. हो मी तिला म्हटलं पण ती खूप थकली होती. घरी जाऊ असंच सुरू होतं तिचं. मग नाही घेतलं. बरं हे बघ तुमच्या जेवणाचं काय? म्हणजे घरी जेवणार का बाहेरून जेवून आलाय? मला तरी भूक नाहीये. तिचं तिलाच विचार. हाय पियू, कशी आहेस तू? मी कुठे? आय एम इन हेवन. हेवन म्हणजे HEAVEN इन कॅपिटल लेटर. मी स्वर्गात आहे पियू. आणि इकडे मला माझा देव म्हणजे माझा नवरा भेटलाय. माझ्या मैत्रिणीशी बोलते मी. मला असं बोलावं लागतं. आय एम रिली सॉरी. हा बोल बोल आहे मी. हा बोल. हनीमूनला आम्ही उद्या चाललोय. आय थिंक 8:30ची चंदीगडची फ्लाईट आहे. हो. कुठे? शिमला बेबी. स्वर्गातल्या स्वर्गात. राईट. स्वर्गात चाललीये माझ्या देवाबरोबर. तयारी हळूहळू चाललीये. तुला माहितीये पियू, माझ्या नवऱ्याने ना माझ्या हनीमूनचं सगळं पॅकिंग करून ठेवलंय. आजी मी तुला नंतर फोन करते. याचा अर्थ ना तुला कुठल्या मैत्रिणीचा फोन आला होता ना तू कुणाला केला होतास. राईट? हो. इतका खोटारडेपणा करण्याची काय गरज आहे? हे तू मला विचारतोयस विक्रांत? तुझ्या आडमुठेपणामुळे रोज मला खोटं बोलावं लागणार आहे. तू माझी सुटका करत नाहीयेस ना, त्याच्यामुळे लोकांचे शिव्याशाप मला ऐकावे लागणार आहेत. आणि तुझी ही जी फालतू तत्व आहेत ना, त्याच्यामुळे उद्या जेव्हा माझं पोट दिसायला लागेल ना विक्रांत, तेव्हा दोन्ही घरांची बदनामी फक्त तुझ्यामुळे होणार आहे. म्हणून तू इतका घाणेरडा खेळ खेळत होतीस? हो, कारण तू माझ्या समोर दुसरा पर्यायच ठेवला नाहीयेस. विक्रांत अजूनही वेळ गेलेली नाहीये. प्लीज प्लीज मी हात जोडते तुझ्या समोर. माझी या सगळ्यातनं सुटका कर प्लीज. स्टॉप इट. विक्रांत. गीता, ए गीता जरा
कुठे गेली? काय रे, आत्ता कुठे? आई जरा मित्रांना भेटून येतो. आत्ता? परत 7-8 दिवस भेट होणार नाही ना म्हणून. बर, पण लवकर ये हा. गीता, ऐकलंय मी मित्राकडे चाललंयस, लवकर ये. लॉन्ड्रीवाला. एक मिनिट हा. आई, इस्त्रीचे कपडे घे ना जरा. हो हो. हा, बघते. थँक्यू दादा. ओके मॅडम. प्रेग्नन्सीच्या 4थ्या किंवा 5व्या महिन्यातच पोट दिसायला लागतं. म्हणजे माझ्याकडे जास्त वेळ नाहीये. पुढच्या किंवा त्याच्या पुढच्या महिन्यातच पोट दिसायला लागणार आहे. मोनिका, मोनिका, मे आय कम इन मॅम? काकी, या ना, या. हे काय चेंज नाही केलंस तू अजून? नाही, कंटाळा आला होता. बॅग भरून झाली का? नाही, भरेन ना आता. हो, झोपायच्या आधी भरायला नको का? मी मदत करू का तुला? थांब, मी करते मदत. नाही, अय्या, हे काय बघतेस? प्रेग्नेंट बायकांचे फोटोज हनीमूनच्या आधीच? नाही म्हणजे असं उलट फॅमिली प्लॅनिंग मी पहिल्यांदाच बघते म्हणून. असंच म्हणजे टाइमपास म्हणून बघत होते. हे कळलं ग. तुला माझीच एक गंमत सांगू का? अथर्वच्या वेळी ना सगळं कन्फर्म झाल्याशिवाय कोणाला काहीही सांगायचं नाही असं ठरवलं होतं. म्हटलं सावकाश सांगू, सगळ्यांना मस्तपैकी सरप्राईज देऊ. पण कसलं काय, अगो 3ऱ्या महिन्यातच पोट दिसायला लागलो माझं. मग हो काय, घरच्यांनी बोलून चिडवून अगदी भंडावून सोडलं होतं मला. आता आठवलं ना की हसू येतं. तेव्हा अगो लाजेनं जीवच गेला होता ग माझा. हे बाबा, तू तुझ्या प्रेग्नन्सीच्या वेळेस असं काही करू नकोस हं? नाही म्हणजे माझ्या वेळची सिच्युएशन पण वेगळी होती. विक्रांत शिकत होता, डॉक्टर झाला नव्हता. हा, पण तू आत्ता तुझी प्रेग्नन्सी लपवायला गेलीस ना तर विक्रांत मात्र सगळ्यांना सांगून मोकळा होईल. कारण त्याला माहितीये की आपल्या या घरात प्रत्येक क्षणी प्रत्येक जण एकमेकांची परीक्षा घेत असतो. अरे बापरे. मग अगे, तू बहिणींसारखं रिॲक्ट काय करतेस? कशाला टेन्शन घेतेस? परीक्षा घेतली ना तर घेऊ दे. तुला या परीक्षेमध्ये पास व्हायचं असेल ना तर एक मस्तपैकी युक्ती सांगू का? आज ना जेवणात सगळ्यांना आवडेल अशी एखादी डिश बनवतो. मी? हो. काकी, पण मला काहीच करता येत नाही हो. मी आहे ना, मी शिकवीन तुला. आपण मस्तपैकी खीर करूया का आज? चालेल. चालेल, तू ये, मी वाट बघते. आलेच. मला तर वाटलं होतं की अरेंज मॅरेज मध्ये आपण नक्की सुखात आहोत की दुःखात. आणि लव्ह मॅरेज मध्ये नाही, लव्ह मॅरेज मध्ये कसं असतं ना की लग्नाच्या दिवशीच आपल्याला कळतं की आपल्या आयुष्यातलं सुख आता संपलं. आता इथून पुढे दुःखच दुःख असणार आहे आपल्या आयुष्यात. चल रे प्लॅन. उलट अरेंज मॅरेज मध्ये मुलगी पाहून तिचं बॅकग्राऊंड चेक, क्रॉस चेक करून लग्न केलं
की आता सगळं दुःख संपलं, आता यापुढे फक्त सुखच सुख असं वाटत असेल. संत्या, इथे ना तुला अनुभव आहे ना मला. तेव्हा पण विकी काय म्हणतो ते ऐकूया ना. तू बोल विकी, आम्ही ऐकतोय. बोल बोल. अरेंज्ड मॅरेज असो किंवा लव्ह मॅरेज, एक मात्र नक्की की लग्न हा जुगार आहे. आणि त्यात फासे पडेपर्यंत काहीही कळत नाही. अरे पण तुझे फासे तर पडले ना, आणि तू तर जिंकलायस चक्क. नाही रे, म्हणजे इतक्यात नाही सांगता येणार ते, कारण जुगाराचे फासे खूप फसवणारे असतात. हा, ह्याचे फासे बहुतेक हनीमून मध्ये पडणार असतील. अरे विकी, कम ऑन, चिअर अप. अरे तुझं आत्ताच लग्न झालंय, सोन्यासारखी बायको मिळाली तुला, आणि उद्या तुम्ही दोघं हनीमूनला जाताय. लक्षात आहे ना? जस्ट गो एन्जॉय युअर लाईफ यार. हा, आणि आनंदात अकंठ बुडून परत आलात ना की जर आपल्या मित्रांकडे सुद्धा लक्ष द्या. म्हणजे सांग की आता का लाजतो? सांग सांग. लाजलो कुठे असं मुलींसारखं. मी सांगतो विक्रांत, साहेबांना तुझी मेवणी आवडली. कोण, मानसी? येस, छान आहे रे ती. हे माझी ओळख करून दे ना. हो, देईन. आता झाली का घाई? आतापर्यंत हा शहाणा तुझ्यासमोर बोलायला सुद्धा तयार नव्हता. काही नाही, ओळख वगैरे सगळं तू हनीमून वरून आल्यानंतर कळलं. मी निघतो, मला उशीर होतोय. हो बाबा, आता तुला कसं काय मी थांबवणार नाही का. हो, फक्त ही माझी ओळख करून द्यायचं तेवढं. नंतर ते सगळं तुझा. हॅपी हनीमून. हॅपी हनीमून. संत्या, कुछ तो गडबड आहे यार. हा आपला नेहमीचा विकी वाटत नाही. रात्री 9 वाजता नटून थटून कुठे चाललात तुम्ही? सांगितलं ना तुला, कॉलेजमधले मित्र भेटणार आहेत म्हणून. नाही, ते माहितीये मला, आणि पुढचं सगळं माहिती. हा, पण मी घरी सांगितलंय की क्लासमधल्या एका मुलाचा वाढदिवस आहे, तिथे जातोय. लक्षात ठेव, तेही माहितीये. Thank नाही पण मोहन, जस्ट बी केअर, कारण खरं काय हे कधी ना कधी कळतच. आणि आपल्या घरी खरं कळल्यानंतर काय होऊ शकतं हे तुला चांगलंच माहिती. ज्याला जे कळू नये ते कळता कामा नये. म्हणजे हेच तत्व मी आयुष्यभर पाळत होतो. कसं आहे ना गीता, या घराची शिस्त हा एक वेगळा विषय, आणि स्वतःचं आयुष्य हा एक वेगळा विषय. सो ते असं एकत्र राहण्याचं, असं रोळासारखं समांतर ठेवायचं, यु नो, समांतर. क्लासमध्ये शिकवतोय. आदतचे मजबूर. चल बाय. बाय. अगं तू तुझ्या स्टुडंटला सांग ना मी बर्थडे विश केलं म्हणून. हो, सांगतो. चल, उशीर होतो, मी निघतो. मला ते गिफ्ट वगैरे पण घ्यायचं आहे हो, ना. खरंच घे. बाय. बाय. घ्या, आता ही खीर बाहेर घेऊन जा, आजीला द्या, आणि त्यांना सांग मी केलीये, म्हणजे तू केलीयस. आणि त्यांना विचार कशी झाली म्हणून. ऑल द बेस्ट. थँक्यू. आजी, ये बाळा ये. आजी, बोल. मी खीर केलीये.
तू किरकिलीस? तुम्ही खाऊन बघता का? बघूया तरी. छान झाले, छान झाले. तू केलीस? नाही म्हणजे गीता काकींनी सांगितली होती तशीच केली आहे. मला वाटलंच. ये बाळा ये, बस इकडे बस, ये. असं सगळं शिकायचं असतं, घरातल्यांसाठी करायचं असतं. त्यातनच प्रेम आणि आपुलकी निर्माण होते आणि त्यातूनच घर उभं राहतं. हो आजी. आता मला सांग, मी तुला रागीट आणि चिडखोर वाटत असेल ना? नाही अहो अजिबात नाही. नाही नाही, वाटलं तरी हरकत नाही का? काय आहे, या घरातल्या सगळ्यांच्या आवडी निवडी, त्यांची मतं, त्यांचं स्वातंत्र्य, या सगळ्याचा मी आदर करते की नाही? म्हणूनच कुणी जर वाईट वागलं म्हणून दळवींच्या घराकडे बाहेरच्यानी बोट दाखवलं तर त्या बाहेरचं बोट दाखवणाऱ्यांचा मी शाहिस्तेखान करते आणि घरातल्या वाकडं वागणाऱ्यांचा मी अफजल खान केल्याशिवाय सोडत नाही. आलं लक्षात? कळेल, हळूहळू कळेल तुला. हं? हो. तू का जांभ्या तिथे जागत बसलायस? जा, जाऊन झोप. हो जातो. काय तू असं जागत बसलास ना की घरात चर्चा होते. हो, हम्म, कोण करतं? ते महत्वाचं नाही. काका तू कुठे गेला होतास? क्लास मधल्या मुलाच्या बर्थडे पार्टीला. चर्चा होते घरात. चल, गुड नाईट. गुड नाईट. झोप तू पण. हो. माझी सुटका करत नाहीयेस ना? मी दाखवते तुला. मी स्वतःची सुटका करणार. होऊ दे तमाशा, होऊ दे. मोनिका, मोनिका काय होतंय? मी स्वतःची मोनिका, सुटका. हा मोनिका काय होतंय? मोनिका